सोलापुरात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची बाग भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या गारपिटीमुळे मोठं नुकसान, पापरी गावामध्ये द्राक्ष बागेचं नुकसान होऊन द्राक्षाचे घड जमिनीवर पडले। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये पूर्व भागाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर तालुक्यातल्या काही भागांमध्ये गारपीटही झाल्याची माहिती। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। लातूरच्या वेळेगाव शिवारामध्ये अफूची लागवड केल्याचं उघड, तर अफू पीक नष्ट करत शेतीमालाला पोलिसांकडून या ठिकाणी शेतमालकाला अटक। दरम्यान कानगाव पोलिसांची ही कारवाई। इगतपुरीच्या जुगरेवाडीमधील आदिवासी पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। TV9 मराठीच्या बातमीनंतर गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरनं पाणीपुरवठा होणार, प्रशासनाची माहिती। गडचिरोली कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस विक्री खरेदी बंद पडल्यामुळे कापूस विक्रेते संकटात। नाशिकच्या लासलगावमध्ये पुढील 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद। बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार। 2 एप्रिलपासून कांद्यांचे लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाशिम या ठिकाणी समिती 18 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत बंद राहणार। दरम्यान या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक। बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ। उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तात्काळ सुरू करण्याची मागणी। तांत्रिक अडचणींमुळे नंदुरबारच्या तळोदामधील वनपट्टेदार शेतकरी पीक विम्यापासून वंचित, तर आता अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भुसावळमधील हतनूर धरणाचा जलसाठा यावर्षी 5% घटला, मात्र समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असल्याची माहिती। नंदुरबारच्या अक्कलकुवा शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प। विद्युत रोहित्र बिघाडामुळे हा पाणीपुरवठा ठप्प झालाय। पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती। गोंदियामध्ये गडचिरोलीतील 32 हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ, तर मोरगावच्या वडेगाव परिसरामध्ये मका पिकाचं प्रचंड नुकसान। वन विभागाकडून परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा। शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात बिबट्या गंभीर जखमी बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर बिबट्याचा हल्ला। चांभारडा या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाल्याची माहिती। उन्हाळ्यात वणवा लागून शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होण्याचा धोका। ताडोबा बफर क्षेत्रातील 95 गावांच्या हजारो ग्रामस्थांनी जंगल आगमुक्त ठेवण्याची शपथ घेतली आहे। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल, तर केंद्र सरकारकडून आता 37,44,000 लिटर रॉकेलचं वाटप करण्यास मंजुरी। प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर रॉकेल मिळणार। येवल्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, जिल्हा प्रशासनाची माहिती, तर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। नाशिक पोलिसांचा इशारा। नागरिकांनी पेट्रोल पंपावर विनाकारण रांगा लावू नये, प्रशासनाचं आवाहन। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये महामार्गावर पेट्रोल साठा अर्धा किलोमीटरपर्यंत या ठिकाणी पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा। ब्रिजच्या कामामुळे वाहतूक वळवल्यामुळे अपघाताची भीती, तर जिल्ह्यामध्ये इंधनाचा मुबलक पुरवठा असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा। बदलापूरमध्ये तरुणाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर आता युवकाचा सिलेंडरला नमस्कार। तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिंदखेड राजा इथल्या वाहनधारकांची गर्दी। पेट्रोल नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय। नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर लांबच लांब रांगा। परभणीमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेलची विक्री। कृत्रिम साठा करण्याच्या उद्देशानं पेट्रोल नेलं जात असल्याचाही संशय। प्रशासनाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही। नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेनं पंपावर रांगा, तर डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन घेऊन नागरिकांची गर्दी। गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न। पेट्रोल कंपन्यांकडून दुपारी 3 नंतर आता ऑर्डर स्वीकारण्यासमोर दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे भरले तरच कंपन्यांकडून पेट्रोल देणार असल्याचा कंपन्यांचा निर्णय। सुरळीत इंधन पुरवठा करण्यास पंप चालकांना मोठी अडचण। यवतमाळमध्ये कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई, तर एकाच वेळी अनेक जण येऊन 100 लिटर पेट्रोल मागत असल्यानं कॅनमध्ये पेट्रोल न देण्याचा हा आदेश। दरम्यान आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचाही इशारा।
राज्यात पेट्रोल टंचाई असताना मुंबईमध्ये मात्र पेट्रोलचा पुरवठा सुरळीत. मलबार हिल, देसाई रोड या परिसरामध्ये पंपांवर शुकशुकाट. इंधनाचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी पंपावर रांगा लागल्या. पेट्रोलचा साठा असून सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंपांकडे धाव. सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू. चिपळूण रेस्ट हाऊसच्या बाहेरील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी. पेट्रोल डिझेल तुटवड्यामुळे ठाण्याच्या मानपाड्यातील भारत पेट्रोल पंप बंद. दोरीच्या साह्यानं बॅरिकेटिंग करून पंप बंद ठेवण्यात आल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 2,500 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर सध्या जीएसटीसह 1,47,000. अंधश्रद्धेला सोडा, विज्ञानाची कास धरा असा नारा देत पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून राष्ट्रवादीच्या अभियानाला सुरुवात. तर महिला जनजागृती अभियानाला शपथ घेऊन प्रारंभ. भोंदू बाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती मोहीम सुरू. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर नाफेड केंद्र चालकांच्या गाड्या खाली करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचाही आरोप. व्हिडिओ व्हायरल होण्याची कारण या ठिकाणी समोर, तर TV9 मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही. भिवंडीच्या 350 वर्ष जुन्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आणि इतर ठिकाणी रामनवमीचा उत्साह. मंदिराला आकर्षक फुलांची आरास. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त. येवल्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीमंत बंड्याराम मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट. जय श्रीरामच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. पुण्यातील नगर रस्त्यावर रामभक्तांचं आंदोलन. तर धार्मिक स्थळ पाडल्याचा रामभक्तांचा आरोप. विमाननगर परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील तालमी बकाल या ठिकाणी अवस्थेत. तर दंड बैठकांचा हुंकार थांबला. गावखेड्यांच्या व्यायाम संस्कृतीचा ऱ्हास. तालमी दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या उतराणमध्ये सुद्धा बैलगाडा शर्यत संपन्न. शर्यतीमध्ये राज्यभरातील 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. या स्पर्धेची खानदेशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून ओळख. जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पत्रकार प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा शुभारंभ. सर्व पत्रकारांसाठी 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातील एकूण 400हून अधिक पत्रकार या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी. कल्याणमध्ये दिव्यांग मुलांच्या जीवाशी खेळ. भर उन्हात क्रीडा स्पर्धा. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा. काही मुलांना चक्कर आल्याचा पालकांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कोटरा मत्स्यपालन संस्थेमध्ये 1,17,00,000चा घोटाळा. 11 जणांविरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला 1,400 कोटी रुपयांची सुधारित मान्यता. तर 9,128 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. 198 कोटींचा हा प्रकल्प आता 1,407 कोटींवर. शहादा तालुक्यामध्ये घरकुल मंजूर असताना सुद्धा कामं सुरू न केल्यास कारवाई करणार. घरकुलासाठी अनुदान मिळून सुद्धा बांधकाम होत नसल्याच्या अनेक तक्रारी. लाभार्थ्यांनी आठवड्याभरात काम न सुरू केल्यास अनुदान वसूल करून लाभार्थ्यांवर कारवाई होणार. बोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथ दिन स्मृती सोहळा. तर शपथ दिन स्मृती सोहळ्याचं हे 381 वर्ष. पारंपरिक वाद्यांच्या तालावर शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतनं मिरवणूक. कराड चिपळूण राज्य महामार्ग 2 महिने अवजड वाहनांसाठी बंद राहणार. पाटणमधील केरा पुलाच्या कामांमुळे 27 मार्च ते 27 मे या दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद. तर वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. डोंबिवलीमध्ये शाळेच्या ट्रस्टीच्या मुलानं शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज. मनसे कार्यकर्त्याचा शाळेत गोंधळ. ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची यावेळी मागणी. जळगावमधील जैनाबाद खून प्रकरणी आरोपी श्याम सूर्यवंशीची पोलिसांनी भरचौकात धिंड काढली. गुन्हा मागे घेण्याच्या वादातनं झाली होती हत्या. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला 6 महिन्यांनंतर अटक. दत्तात्रय खुळेनं तब्बल 34,33,000 रुपयांचा अपहार केल्याची माहिती. दरम्यान बारामती शहर पोलिसांची ही कारवाई. सांगलीच्या कुपवाडमध्ये पिस्तूल आणि हत्यारं घेऊन दहशत माजवणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. 3घांकडून पिस्तूलसह जिवंत काडतूस यासह एकाला अटक. एका आणि चाकू सुद्धा जप्त.